राष्ट्रवादीतील बंडानंतर पुतळ्या फुटल्याची सल तर शरद पवार यांच्या मनात आहेच. त्यापेक्षा जास्त सल आहे मानसपुत्र मानलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी साथ सोडल्याची. त्यामुळे तब्बल 35 वर्ष आमदार, 25 वर्ष मंत्री, विधानसभा अध्यक्ष राहिलेल्या वळसे पाटील यांना धडा शिकवण्याची भाषा अनेकदा शरद पवारांनी थेट आंबेगाव मतदारसंघात जाऊन केली आहे. दिलीप वळसे हे संधीसाधू असून त्यांनी येथील जनतेला न्याय दिलेला नाही. आता त्यांना उत्तर शोधावे लागेल. त्यांना आम्ही खूप काही दिले. विधानसभेचे अध्यक्ष, मंत्रिपदे दिले, देशाच्या साखर उद्योगाचे अध्यक्षपद दिले. एवढे दिल्यानंतर दत्तात्रय पाटील यांच्या ठाई जी निष्ठा होती त्यातील 5% निष्ठा सुद्धा दिलीप वळसे यांच्यात नाही, अशी थेट टीका शरद पवारांनी केली आहे. त्याला वळसे यांनीही जोरदार उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे यंदा आंबेगाव मतदारसंघाची निवडणूक ही काटेकी टक्कर असणार आहे. पण आता या संघर्षात वळसे पाटील स्वतः उभे राहणार की राजकारणातून निवृत्ती घेत मुलीला संधी देणार? शरद पवार गटाकडून ताकदवान उमेदवार कोण असेल पाहूयात. पूर्वीचा मंच आणि आत्ताच्या आंबेगाव मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील 1990 पासून निवडून येत आहेत. आतापर्यंत त्यांनी विधानसभा अध्यक्षपद ते गृहमंत्री पदापर्यंत जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आताच्या महायुती सरकारमध्ये ते सहकार मंत्री आहेत. 1990 पासून वळसे पाटील सहज निवडून येतात. अगदी 2009 पासूनच्या निवडणुकीचा त्यांचा आलेख पाहिला तर ते समजून येते. 2009 मध्ये दिलीप वळसे हे 99,851 मते घेऊन विजयी झाले होते. 2014ला राष्ट्रवादी दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेचे अरुण गिरे यांच्यात लढत झाली. या लढतीत वळसे पाटील हे 1,20,235 मते घेऊन विजयी झाले. 2019 मध्ये दिलीप वळसे विरुद्ध शिवसेनेचे राजाराम बाणखेले यांच्यात लढत झाली. त्यात वळसे पाटील विरोधी उमेदवारापेक्षा दुप्पट मतांनी निवडून आले. मात्र राष्ट्रवादीतील बंडानंतर आणि शरद पवारांना मिळालेल्या सहानुभूतीच्या वातावरणानंतर या मतदारातील समीकरणे बदलले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर अमोल कोल्हे यांनाच 11,000 मतांचे लीड मिळाले आहे. डॉक्टर कोल्हेंना 93,387 मते तर आढळरावांना 82,019 मते मिळाली. आढळराव हे आंबेगाव मतदारसंघातील आहेत. त्यांना वळसेंची साथ होती, तरीही यंदा ते तेथून पिछाडीवर राहिले आहेत. त्यामुळे यंदा दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी आंबेगावची लढाई सोपी नसल्याचे बोलले जाते. ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला जागा, या सूत्रानुसार महायुतीमध्ये हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाच जाईल. मात्र तब्येतीच्या कारणाने मंत्री दिलीप वळसे पाटील हे या मतदारसंघातून यंदा निवडणूक लढविणार नाही असे बोलले जाते आहे. त्यांच्याऐवजी त्यांच्या कन्या ॲडव्होकेट पूर्वा वळसे पाटील यांचा या मतदारसंघात वावर वाढलाय. मध्यंतरी शरद पवार गटात जाऊन त्या निवडणूक लढतील असे बोलले जात होते, परंतु खुद्द शरद पवारांनी हे खोडून काढले आहे. त्यामुळे ही शक्यता कमी झाली आहे. या परिस्थितीत ते अजित पवार गटाकडून रिंगणात उतरतील तर महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ हा शरद पवार गटाकडे जाईल. पण ही जागा ठाकरे गटाला हवी आहे. या जागेवर शिवसेना लढत असून शिवसेनेला ही जागा मिळावी अशी मागणी येथील शिवसैनिक आता करू लागले आहेत. शिवसेना दावा करत असले तरी वळसेंना फाईट देण्यासाठी ही जागा शरद पवार आपल्याकडे घेतील आणि तगडा पहलवान रिंगणात उतरवतील. वळसे यांच्या विरोधात शरद पवार यांच्याकडून देवदत्त निकम यांना मैदानात उतरविले जाऊ शकते. तसे पाहिले तर देवदत्त निकम हे वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक होते, परंतु निकम हे आता शरद पवार गटात आहेत. त्यामुळे तेच येथून प्रबळ दावेदार आहेत. निकम हेही स्थानिक मोठे नेते आहेत. वळसे पाटील यांच्या भीमाशंकर सहकारी कारखान्याचे ते तब्बल 10 वर्ष अध्यक्ष होते. निकम हे 2014 मध्ये आढळराव पाटील यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढले होते. वळसे पाटील त्यांनी तिकीट मिळवून दिले होते, परंतु ते 3 लाख मतांनी पराभूत झाले. मंचर बाजार समितीचे ते सभापतीही होते. गेल्या वर्षी देवदत्त निकम यांना वळसे पाटील यांनी
उमेदवारी नाकारली होती। त्यामुळे यांनी वळसे यांच्या विरोधात संघर्ष करत ते निवडणुकीत उभे राहिले आणि अपक्ष म्हणून संचालकही झाले। त्यामुळे निकम हे वळसे यांना फाईट देऊ शकतात। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची ही भूमिका इथे महत्त्वाची असणार आहे। ते लोकसभा लढवण्यासाठी अजित पवार गटाकडे गेले होते, पण ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच आहेत। त्यांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहेत। या मतदारसंघात त्यांची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे। आता खरंच राजकीय बदला घ्यायचा असेल तर शरद पवार हे येथून निकम सारखा तगडा उमेदवार देतील आणि निवडून आणण्याचा प्रयत्न करतील। परंतु वळसे हे मध्यंतरी हॉस्पिटलला होते, तेव्हा पवार हे त्यांना भेटले होते। या परिस्थितीत वळसे यांनी माघार घेत मुलीला उभे केल्यास पवार यांची भूमिका बदलेल का हे महत्त्वाचं ठरणार आहे। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।